नमस्कार. चला बनवूया साबुदाण्याचे अप्पे उपासासाठी. तुम्हाला देखील उपासाला साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडा खाऊन कंटाळा आला असेल, तर नक्की ही रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा. पाहू शकता किती सुंदर झालेले आहे हे अप्पे. अप्पे बाहेरनं कुरकुरीत आणि आतनं एकदम सॉफ्ट आहे. पाहू शकता तुम्ही. एक तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. साबुदाणा परफेक्टली कुक होतो आतमधून देखील, कच्चा देखील राहत नाही. हे अप्पे बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा ओव्हरनाईट सोक करत ठेवायचा आहे. पाहू शकता 1 कप साबुदाणा सोक करून घेतलेला आहे. मस्त सोक झालेला आहे पाहू शकता तुम्ही. आता एका बाउलमध्ये साबुदाणा काढून घ्यायचा आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. आणि तुमचे काही फीडबॅक, सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. साबुदाणा बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे खिसून घालायचे आहे. खिसणीने खिसूनच घाला म्हणजे मॅश एकदम मस्त होतं, तुकडे देखील राहत नाही. बटाटा मॅश करून झालेला आहे पाहू शकता तुम्ही. आता त्यामध्ये हिरवी मिरची किसून झालेली आहे. आता त्यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. तुम्हाला जर आंबट गोड आवडत असेल तर थोडीशी साखर आणि लिंबूचा रस देखील ॲड करू शकता. आणि उपवासासाठी बनवत नसाल तर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील तुम्ही ॲड करू शकता. छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आप्याचं पीठ मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आता छोटे-छोटे बॉल्स रेडी करून घ्यायचे आहे. तुम्हाला तुमच्या आप्याचं भांडं जेवढं मोठं आहे त्याप्रमाणे तुम्ही बॉल्स करून घ्या. बिलकुल ऑइली होत नाही. कमीत कमी तेलात हे कुक होतात आणि सुंदर कुक होतात. खूप मस्त लागतात. बाहेरनं कुरकुरीत आणि आतनं एकदम मऊ. पाहू शकता अशा प्रकारे गोल आकाराचे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे. सगळे बॉल्स सेम साइजचे करायचे आहे. तुम्ही हे असेच देखील डीप फ्राय देखील करू शकता. पण मी कमी ऑइली म्हणून अप्पे पॅनमध्ये बनवत आहे. बाहेरनं कुरकुरीत, आतनं नरम, तुटायची बी काही भीती नसती, तुटत देखील नाही तेलामध्ये. सगळे बॉल्स करून झालेले आहे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे सगळे बॉल्स रेडी आहे, सुंदर झालेले आहे. आता आपण हे बॉल्स अप्पे पॅनमध्ये फ्राय करून घेणार आहोत. आता आपण गॅस ऑन करून घेऊया आणि त्यावरती अप्पे पॅन ठेवूया. अप्पे पॅन छान गरम झालं की गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे. त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. अगोदर साईडनं अप्पे ठेवायचे आहे. नंतर मध्ये ठेवायचं आहे कारण की मध्ये जास्ती गरम होतं. अगोदर सगळे साईडनं ठेवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही आणि मग मध्ये ठेवायचं आहे. आता झाकण ठेवून 2-3 मिनिटं कुक होऊन द्यायचं आहे. 2-3 मिनिटं झालेले आहे पाहू मी 2-3 वेळा चम्मचनी फिरवून घेतले आहे. सगळीकडनं कुक झालेले आहे अप्पे आता पाहू शकता तुम्ही. आता आपण काढून घेऊया. अशा प्रकारे अप्पे तयार होतात. बाहेरनं कुरकुरीत, आतनं नरम. खूप मस्त लागतात आणि कमी ऑइलमध्ये बनतात. साबुदाणा वडा बनवला तर खूप ऑइली होतो. अशा प्रकारे थोड्या तेलामध्ये तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमचे कसे झाले आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.
तुमचे अप्पे कसे झाले आहे कमेंटमध्ये मला देखील सांगा. तुमचे काही फीडबॅक, सजेशन असेल ते देखील सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय. थँक यू सो मच.